हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागरूत. आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये ए सी मोटर रिवाइंडिंगबद्दल तांत्रिक माहिती सांगणार आहे. या माहितीचा अभ्यासाकरता व तुमच्या रोजगाराकरता फायदा करून घ्या. धन्यवाद. आज आपण ए सी मोटर रिवाइंडिंगमध्ये रिवाइंडिंगच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती पाहू. मोटरच्या नेमप्लेटवरनं मोटरची वैशिष्ट्ये समजावून घेता येतात. वैशिष्ट्ये समजावून घेता येतात म्हणजे त्या मोटरचे जे टेक्निकल डिटेल्स आहेत की ज्यावरती त्या मोटरचं डिझाईन केलं गेलेलं आहे ते पॅरामीटर्स आपल्याला लक्षात येतात. व मोटर उघडल्यानंतर मोटरच्या आतील माहितीचा उपयोग रिवाइंडिंगकरिता करून घेता येतो. रिवाइंडिंगच्या आदर्श क्रमानुसार म्हणजे आयडियल कंडिशन फॉर द रिवाइंडिंग प्रत्येक टप्प्याची ज्यामध्ये मोटर उघडणे, माहितीची नोंद करणे, जळालेल्या कॉइल्स बाहेर काढणे, जुन्या कॉइलवरून फॉर्मरवर नवीन कॉइल तयार करणे, स्लॉट इन्सुलेट करणे, स्लॉट साफ करणे, स्लॉटमध्ये कॉइल बसविणे, कनेक्शन करणे, टेपिंग करणे, कॉइलला आकार देणे, तसेच वॉर्निशिंग करणे व त्यानंतर वॉर्निश सुकायसाठी बेकिंग करणे याबद्दल विस्तृत शास्त्रशुद्ध माहिती करून घ्यावी लागेल. नेमप्लेटवरील व आतील माहितीची नोंद करणे. रिवाइंडिंग करता जी मोटर उघडून ठेवलेली असते ती पूर्वीप्रमाणे जोडता यावी यासाठी तिची सर्व माहिती नोंदवहीमध्ये नोंदवून ठेवणे गरजेचे असते. अशा संकलित तपशिलामुळे कोणताही टेक्निशियन केव्हाही ती मोटर सहज रिवाइंडिंग करू शकतो. किंबहुना रिवाइंडिंगसाठी उघडल्यानंतर त्यामध्ये डिझायनिंग करता जर कोणत्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण झाली तर ताबडतोब त्याचे रेफरन्सेस पाहता येतात. मोटर उघडताना पुढील माहितीची नोंदवितात. यामध्ये मोटरची पहिल्यांदा सर्वसाधारण माहिती, ग्राहकाचं नाव, ग्राहकाचा संपूर्ण पत्ता व फोन नंबर, त्या मोटरबद्दल असलेल्या तक्रारीचं स्वरूप म्हणजेच त्या मोटरमध्ये कोणते फॉल्ट्स ग्राहकाकडून सांगितले जातात जेणेकरून आपल्याला टेस्टिंग करता येतील याबद्दलचा आढावा. मोटर मोठ्या दुरुस्तीसाठी आली असल्यास किंवा तसेही वर्कशॉपमध्ये एंटर झाल्यानंतर त्या मोटरची तारीख, त्या मोटरचं दुरुस्ती अंदाजे आपल्या अनुभवानुसार किती लवकर होऊ शकते ती समजून त्याला परत देण्याची तारीख व त्याचा अंदाजे खर्च. यानंतर मोटरच्या तांत्रिक बाबीची माहिती पाहावी लागेल. यामध्ये नेमप्लेटवरील माहिती असेल, मोटरचा जवळपास सर्व स्ट्रक्चरल डाटा, इलेक्ट्रिकल कंडिशन्स व विशिष्ट इन्सुलेटिंग पदार्थ यावरून आपल्या लक्षात येतात. मोटरमधील स्लॉटची संख्या, मोटरमधील पोल्सची संख्या, पोल पिच, एंड रूम, कॉईलची संख्या, प्रत्येक कॉईलमधील वेढे म्हणजे टर्न्स, प्रत्येक वाइंडिंगच्या वायरचा प्रकार, इन्सुलेशनचा प्रकार इत्यादी याची माहिती करून घेतली जाते. नेमप्लेटवरील माहिती म्हणजे मोटरच्या नेमप्लेटवरून कोणत्या कंपनीची ती मोटर आहे, त्या मोटरचा प्रकार कोणता आहे, त्याचे किलोवॅट्स म्हणजे त्याचं पॉवर रेटिंग किती आहे, किती व्होल्टवरती ती ऑपरेट होते, त्याला किती फ्रिक्वेन्सीचा सप्लाय दिलेला आहे, किती करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे, त्याचं रोटर काय स्पीडनी फिरतो म्हणजे RPM, त्या मोटरची स्टाईल, मॉडेल, त्याची टेम्परेचर रेंज किती ठरविण्यात आलेली आहे जेणेकरून त्यामध्ये कोणत्या प्रकारचं इन्सुलेशन वापरता येईल, त्या मोटरचा स्पीड,
त्या मोटरचा सिरियल क्रमांक, किती फेज करता ती मोटर डिझाईन केलेली आहे, या गोष्टीची माहिती नोंदवितात. नेमप्लेटच्या आतील बाजूस सर्किट डायग्राम असतो. या डायग्रामवरून वाइंडिंगच्या सप्लायची जोडणी कशी करावी हे समजू शकते. आकृतीमध्ये स्टँडर्ड नेमप्लेट दाखविलेली आहे. तिथे मेक लिहिलं आहे. मेक म्हणजे कंपनी. त्यानंतर HP/किलोवॅट हे झालं पॉवर रेटिंग. त्यानंतर राईट हँड साईडला RPM म्हणजे स्पीड ऑफ द मोटर. व्होल्ट म्हणजे रिकमेंडेड, किती व्होल्टेज मोटरला जोडावं लागते तो आकडा. करंट, ती मोटर नॉर्मल किती करंट घेतो तो करंट. फ्रिक्वेन्सी, सप्लायची फ्रिक्वेन्सी किती हर्ट्ज आहे. टाईप, ही मोटर कंटिन्युअस रेटिंग आहे, इंटरमिटंट रेटिंग आहे, शॉर्ट रेटिंग आहे, या पद्धतीचा त्याचा उल्लेख असतो. फ्रेम, हे मेकॅनिकल डिझाईनचा पार्ट आहे, पण त्या फ्रेमची क्वालिटी इंडिकेट होईल असं त्याचा कोडवर्ड असतो. त्यामध्ये वापरलेलं इन्सुलेशनचा टाईप YAEB FHC या पद्धतीपैकी कोणचं इन्सुलेशन तिथे वापरलेलं आहे. ती मोटर किती टेम्परेचरपर्यंत कार्य करू शकते. मॉडेल, कंपनीने जे कोणतं डिझाईन वापरलं असेल त्याचा मॉडेल नंबर असतो. सिरियल नंबर, ही मोटर कोणत्या लॉटमधली आहे त्याचा सिरियल नंबर असतो. फेज, ही मोटर किती फेज करता डिझाईन केली गेलेली आहे ते फेजेस यामध्ये दर्शवितात. हा नेमप्लेटचा चार्ट बरेचदा परीक्षेमध्ये विचारला जातो व रिवाइंडिंगच्या कामाकरता याची खूप गरज पडते. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हा चार्ट लक्षात ठेवावा. मोटरच्या आतमधील माहिती म्हणजे वाइंडिंग डिटेल्स. वाइंडिंग ह्या दोन प्रकारच्या, एक स्टार्टिंग वाइंडिंग आणि दुसरी रनिंग वाइंडिंग. या दोन्ही वाइंडिंग करता वायरची साईज म्हणजे गेज नंबर, कोणत्या क्वालिटीचा वायर आहे म्हणजे मटेरियल कोणचं वापरलं त्याची नोंद, त्याच्या सर्किटची संख्या, किती सर्किट्स वायरचे बनविलेले आहेत, त्याचा पीच किती आहे आणि एका कॉईलमध्ये टर्न्स किती आहेत याची जुन्या जळालेल्या कॉईलच्या नोंदीवरनं ही माहिती नोट डाऊन करून ठेवता येते. इथे आपण सिमेन्स कंपनीची मॉडेल म्हणून नेमप्लेट पाहतो आहे. वरती कंपनीचं नाव आहे आणि वरती आपण पाहिल्याप्रमाणे त्याचे डिटेल्स इथे लिहिलेले आहेत. HP, एम्पियर्स, RPM, ड्युटी, 40 डिग्रीज टेम्परेचर इत्यादी. स्लॉटमधून जळालेल्या कॉइल्स बाहेर काढण्याची पद्धत. जी मोटर आपल्याकडे रिवाइंडिंगसाठी आलेली असेल, त्याची जर कॉईल जळालेली असेल तर ती स्लॉटमधून काढणे आवश्यक आहे. ती बाहेर काढल्यानंतर स्लॉट साफ करणे आवश्यक आहे. मोटरचे वाइंडिंग जास्त प्रमाणात शॉर्ट झाले असता रिवाइंडिंग करण्याशिवाय पर्याय नसतो. शॉर्ट झाले असता याचा अर्थ ती वाइंडिंग जळून गेलेली असता. त्यासाठी मोटर उघडून जळालेल्या कॉइल्स बाहेर काढाव्या लागतात. वाइंडिंग उघडताना काही दक्षता, सूचना आणि क्रमवारीची माहिती असणे जरुरीचे असते. या ठिकाणी कॉइलची संख्या, प्रत्येक कॉइलमधील टर्न्स, त्याचा संख्या, वायरचा प्रकार, गेज, इन्सुलेशनचा प्रकार व कनेक्शन प्रकाराची काळजीपूर्वक नोंद करावी. ही नोंद लिखित स्वरूपामध्येच असावी. तोंडी नोंदीवरती विश्वास ठेवू नये. जुने वाइंडिंग काढून टाकताना त्यावर गुंडाळलेली टेप किंवा दोरा चाकूने कापतात. टेपिंग काढल्यावर वेजेस काढून टाकतात. वेजेस काढीत असताना स्लॉटची तोंडे खराब होणार नाहीत
याची दक्षता घेतात. वेजेस काढण्यासाठी स्लॉटिंग फाऊलचा वापर करतात. स्लॉटिंग फाऊलमुळे वेजेसमध्ये तो फाऊल फसवल्यानंतर तो कट होऊन आरामात वेजेस बाहेर काढता येतात. वाइंडिंगवरील वॉर्निश कडक झालेले असल्यास ते लॅम्पने जाळून घेतात. त्यामुळे वाइंडिंगमधील वायर्स सैल पडतात व कॉईल स्लॉटच्या बाहेर सहजरित्या निघतात. इथे आपण आकृतीमध्ये पाहतो आहे, लेफ्ट हँड साईडला मोटरवरती ॲरोचं मार्किंग दाखवलेलं आहे. त्या ॲरोच्या मार्किंग खाली डॉट्स दिसत आहेत. ती एंड प्लेट आहे आणि मोटरची मेन बॉडी आहे. म्हणजे जेणेकरून मोटरचं आउटर कव्हरिंग जर काढलं आणि बसवायचं असेल तर या मार्किंगचा उपयोग होतो. म्हणजे मोटरचं फिटिंग होणे सोपे जाते. हे जे 2 गोल मार्किंग दिसतात ते पंचच्या साहाय्याने मार्किंग केलेले असतात. ही मार्किंग करायची पद्धती राईट हँड साईडला आपण आकृतीमध्ये पाहतो आहे. हॅमरच्याद्वारे सेंटर पंचाद्वारे अशा पद्धतीचं मार्किंग केल्या जाते. आता आपण राईट हँड साईडला स्वच्छ केलेला स्लॉट पाहतो आहे. स्टेटरमधले जे स्लॉट्स असतात त्यामधली कॉईल बाहेर काढल्यानंतर अशा पद्धतीचा चौकोनी वरती निमुळतं तोंड असलेला आकार आपल्याला दिसतो. या स्लॉटमधून कॉईल बाहेर काढण्यासाठी तुम्ही हॅमरचा वापर करू शकता. ती कॉईल ढकलण्यासाठी ड्रिफ्टचा सुद्धा वापर केला जातो किंवा दुसरं कोणतं मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटसुद्धा तुम्ही वापरू शकता. जर कॉईल खूप कडक झालेली असेल तर ती या ब्लो लॅम्पच्याद्वारे जाळल्या जाते. त्याचं इन्सुलेशन जाळलं जाईल. त्यामुळे कॉईल सैल होईल व स्लॉटमधनं बाहेर काढता येते. ही फिगर राईट हँड साईडला आपण पाहू शकतो. वाइंडिंग करताना एका विभागातील सर्व कॉईल शक्यतो अखंड काढून तिचे मोजमाप नोंदवून ठेवतात. हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे, कारण हा डाटा एकदम रिअल डाटा असतो आणि पटकन आपल्याला सर्व पॅरामीटर्स मिळू शकतात. जुन्या कॉईलच्या नोंदणीवरून नवीन कॉईल त्यामुळे बनवणे सोपे जाते. कॉईल तयार करण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करतात: हँड वाइंडिंग, फॉर्मर वाइंडिंग, स्केन किंवा लढीचे वाइंडिंग. सिंगल फेज मोटरचे वाइंडिंग वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने करताना प्रथम रनिंग वाइंडिंगचे पोल्स भरतात व त्यावर पेपर टाकून नंतर स्टार्टिंग वाइंडिंगचे पोल्स भरतात. याचा अर्थ असा की रिवाइंडिंग करताना प्रथम रनिंग वाइंडिंग आपल्याला पूर्ण करावी लागते. ती झाल्यानंतरच त्यावरती इन्सुलेशन पेपर पसरून आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंग बसवावी लागते. ही वाइंडिंग करण्याकरता हँड वाइंडिंग म्हणजे हाताने वाइंडिंगचे वायर्स फिरविणे. या पद्धतीने वाइंडिंग करताना स्लॉटमध्ये हाताने एक एक टर्न टाकावा लागतो. प्रथम रनिंग वाइंडिंगमधील सर्वात लहान कॉईलपासून सुरुवात करून तिच्यातील सर्व टर्न पूर्ण झाल्यावर त्यापेक्षा मोठी कॉईल असा क्रम ठेवून एक पोल पूर्ण झाल्यावर वायर तोडतात. अशा प्रकारे रनिंग वाइंडिंगमधील सर्व पोल भरून झाल्यावर स्टार्टिंग वाइंडिंगचे पोल्स भरतात. फॉर्मर वाइंडिंग यामध्ये जुन्या कॉईलच्या मापावरून लाकडी फळ्या कापून घेतात. या फळ्यांना फॉर्मर असे म्हणतात. समजा जुनी कॉईल नसेल व नवीन फॉर्मर तयार करायचा असेल तर एक जाडसर तार घेऊन ती स्लॉटमध्ये बसवितात व दोन्ही बाजूस 2 सेंटीमीटर जास्त अंतर ठेवून तिला कॉईलचा आकार देतात. याप्रमाणे एक एक स्वतंत्र तार विभागातील प्रत्येक कॉईलच्या आकाराची बनवितात. नंतर सुमारे 2 सेंटीमीटर जाडीच्या सागवानी फळ्यावर
त्या आकाराच्या फळ्या कापतात. फळ्यांच्या कडा राऊंड अप करतात. फॉर्मर पॉलिश पेपरने घासून गुळगुळीत करतात, जेणेकरून वाइंडिंग वायरचं इन्सुलेशन खराब झालं नाही पाहिजे. त्यामुळे फॉर्मरवर गुंडाळलेली कॉईल आकार न बिघडता सहज काढता येते. फॉर्मर तयार करताना चारही बाजूंनी तो किंचितसा निमुळता करून त्याच्या कुठल्याही दोन समोरासमोरील बाजूवर एक खाच करून घेतात. खाचेमध्ये दोरा ठेवून कॉईल्स तयार करतात. याच दोऱ्याने कॉईल बांधून ती फॉर्मरवरून काढतात. हा सेट लेथ मशीनवर किंवा वाइंडिंग मशीनवर लावून कॉईल्स तयार करतात. अशा फॉर्मर पद्धतीने तयार झालेल्या कॉईल्स बसविताना आधी लहान कॉईल्स बसवितात व त्यापेक्षा मोठी अशी क्रमाने बसवितात. अशा प्रकारे रनिंग वाइंडिंगचे सर्व पोल्स बसवल्यावर स्टार्टिंग वाइंडिंगचे पोल्स ही त्याच प्रकारे बसवितात. स्केन वाइंडिंग किंवा लढीचे वाइंडिंग. स्केन वाइंडिंगलाच लढीचे वाइंडिंग असेही म्हणतात. 26 गेज व त्यापुढील गेजचा वायर असलेली मोटर्सची वाइंडिंग अशा पद्धतीने करतात. लढीचा म्हणजे मोठा गोलाकार आकार तयार करून जुन्या कॉईलच्या आकारावरून तो ठरवितात. जुनी कॉईल उपलब्ध नसेल तर जाड तार घेऊन ती स्लॉटमध्ये कॉईल पिचच्या प्रमाणात फिरवून घेऊन कॉईलचा आकार नक्की करतात व त्या मापाचा फॉर्मर तयार करून त्यावरती वायर गुंडाळतात व एक लांबलचक लढ तयार करतात. स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर बसविणे व स्लॉट इन्सुलेट करणे. स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर बसविणे ही जरी सोपी क्रिया वाटत असली तरी ही खूप काळजीपूर्वक करावी लागते. कारण या स्लॉटमध्ये पेपर बसविण्याच्या पद्धतीनुसार तुम्हाला कॉईल ठेवण्याकरता रिकामी जागा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. स्लॉटमध्ये पेपर बसविण्याआधी स्लॉटमधून कॉईल्स म्हणजे जुन्या कॉईल्स काढतात. स्लॉटची तोंडे म्हणजे स्टॅम्पिंग्स वाकडी झाली असल्यास ती मॅलेटच्या सहाय्याने सरळ करतात, म्हणजे ठोकून सरळ करतात. वाइंडिंग जाळून काढल्यामुळे कोरवरील इन्सुलेशन खराब होते व एडी करंट वाढतो, त्यामुळे स्टेटर गरम होते. त्यासाठी कोरवर वॉर्निश इन्सुलेशनचा पातळ थर देतात. स्लॉटमध्ये इन्सुलेशन वायर घालताना तो स्लॉटच्या भागाप्रमाणे योग्य त्या पद्धतीचा कापून घ्यावा. सर्वसाधारणपणे स्लॉटच्या दोन्ही बाजूच्या लांबीस दुमडण्याची पद्धत असते, त्यामुळे इन्सुलेशन पेपर मजबूत बसतो. तसेच कॉईलचा आकार देतेवेळी कॉईलच्या दाबामुळे तो फाटण्याची शक्यता नसते. ही पेपर ठेवताना घ्यावयाची काळजी आहे. स्लॉटच्या तोंडाजवळ पेपरची उंची 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी, त्यामुळे स्लॉटमध्ये तारा सरकविणे सोपे जाते. स्लॉटमधील इन्सुलेशन पेपरच्या घडीला सेल म्हणतात. हे सेल बनविण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे जुन्या सेलच्या आकाराचा नवीन सेल तयार करणे. ज्या प्रकारच्या इन्सुलेशन पेपर पूर्वी वापरला असेल त्याच प्रकारचा नवीन इन्सुलेशन पेपर बसविण्याची आवश्यकता असते. म्हणजे क्लिअरन्स किंवा जागेची उपलब्धता याचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणजे आधी ज्या वर्गात मोडणारा पेपर वापरला असेल तेव्हा त्याच वर्गात मोडणारा पेपर न वापरल्यास तापमानात पडणाऱ्या फरकामुळे सुद्धा मोटर जळण्याची शक्यता असते. इथे आकृतीमध्ये आपण लेफ्ट हँड साईडला टॉपची जी फिगर आहे त्यामध्ये स्लॉटमध्ये अर्धवट टाकलेले आपण इन्सुलेशन पेपर पाहतो आहे. लेफ्ट हँड साईडला बॉटम साईडला जी फिगर आहे त्यामध्ये सुद्धा आपण स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर टाकलेले पाहिलेले आहेत. राईट हँड साईडला जी फिगर आहे त्यामध्ये स्लॉटमध्ये पूर्णच्या पूर्ण इन्सुलेशन पेपर इन्सर्ट केलेले आपण पाहतो आहे.
स्लॉटमध्ये कॉईल बसविणे. स्लॉट योग्य प्रकारे इन्सुलेट केल्यावर स्लॉटमध्ये कॉईल बसविण्याचे कार्य सुरू करावे. तयार केलेली कॉईल स्टेटरच्या व्यासाच्या प्रमाणात जरा दाबून घ्यावी, म्हणजे बसवायला सोपी जाते. तिच्यावरील दोरा काढून टाकावा, कारण दोरा ठेवल्यास त्याचा तितकाच डायमीटर वाढून अडचण होऊ शकते. व कॉईलचा जो भाग स्लॉटमध्ये बसवायचा आहे त्या भागातील तारा मोकळा करून घेऊन ती कॉईल स्टेटरमध्ये सरकून घ्यावी व कॉईलच्या तारा एक एक दोन दोन अशा प्रकारे स्लॉटमध्ये ढकलण्यास सुरुवात करावी. कॉईलची कनेक्शनची बाजू नोंदवहीप्रमाणे असल्याची खात्री करावी. जो जुन्या कॉईलवर आपण डाटा लिहून घेतला असेल त्यानुसार वारंवार तो चेक करावा. सुरुवातीस तारा कॉईल पुशरने प्लॅस्टिकच्या द्वारे स्लॉटच्या तळाशी व्यवस्थितपणे पसरून घ्याव्यात. त्यामुळे वरील बाजूस उर्वरित तारा व्यवस्थित बसतील. पुरेशा तारा ढकलताना कागद फाटणार नाही याची दक्षता घ्यावी, कारण कागद फाटल्यास तारा बॉडीला स्पर्श करतील व अर्थ लिकेजसारखा दोष निर्माण होईल. इथे आकृतीमध्ये आपण सध्या स्लॉटमध्ये पांढऱ्या रंगाचा इन्सुलेशन पेपर पाहतो आहे आणि त्यामध्ये इन्सर्ट केलेले आपण कॉईल्स पाहतो आहे. हे रिवाइंडिंग केलेलं स्टेटर आपण पाहतो आहे. अशा पद्धतीने सर्व तारा बसून झाल्यावर बांबूच्या चपट्या वेजेसच्या साहाय्याने स्लॉटमधील तोंडाकडील तारा व्यवस्थित पसरून घ्याव्यात. आता स्लॉटच्या वर असलेला कागद कात्रीने कापून टाकावा व उरलेला कागद दुमडून व दाबून घ्यावा, म्हणजे तो स्लॉटमध्येच दुमडावा. बऱ्याचदा स्लॉटमध्ये कॉईल बसविल्यावर स्लॉट बंद करतेवेळी पेपरचा एक तुकडा टोपीसारखा स्लॉटच्या तोंडाशी बसून त्यावर वेज सरकविली जाते. वेज म्हणजे लाकडी कप्पा किंवा कमची किंवा लाकडी छोटा तुकडा. वेजेसच्या साहाय्याने स्लॉटची तोंडे बंद करण्यासाठी स्लॉटच्या तोंडाचा आकाराचा म्हणजे वरच्या बाजूस निमुळत्या वेजेस तयार कराव्यात, म्हणजे त्या स्लॉटच्या तोंडाशी कागद न फाटता व्यवस्थित बसेल. वेज ही गुळगुळीत टोकदार नसल्यास पेपर फाटू शकतो, म्हणून वेज ही गुळगुळीत आणि धारदार नसावी, म्हणजे गुळगुळीत असावी. बऱ्याचदा वेजेससाठी जागा शिल्लक नसते. अशावेळी स्लॉटमध्ये बसवलेली कॉईल नीट ठोकून घ्यावी. तसेच वेजेसवर मेणबत्ती घासावी. त्यामुळे वेजेस बसविताना कागद फाटत नाही व वेजेस पटकन बसते. सिंगल लेयर वाइंडिंग असेल तर अशा पद्धतीने कॉईल बसवाव्या, परंतु डबल लेयर वाइंडिंग असेल म्हणजे एका स्लॉटमध्ये दोन वेगवेगळ्या कॉईलच्या बाजू येत असतील, अशा वेळेस एका कॉईलच्या तारा आतमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये इन्सुलेशन पेपरचे योग्य मापाचे तुकडे बसवावेत व त्यावर एखादी जाड अशी वेज तात्पुरती घालून ठेवावी. नंतर जेव्हा त्या स्लॉटमध्ये दुसऱ्या कॉईलच्या तारा संपूर्णपणे आत घातल्या जातील तेव्हा स्लॉटच्या तोंडावरील कागद दुमडून मगच त्यावरती वेज घालावी. इथे आकृतीमध्ये आपण तार इन्सर्ट करण्याची पद्धत पाहतो आहे. लेफ्ट हँड साईडच्या फिगरमध्ये, राईट हँड साईडच्या फिगरमध्ये तारा कशा आपण सर्क्युलेट करू शकतो स्लॉटमध्ये याच्या आकृती दाखविलेल्या आहेत. इथे लेफ्ट हँड साईडला हँड वाइंडिंग मशीन आपण पाहतो आहे. ती चौकोनी प्लेट आहे, त्यावर ते डायमंड शेपचा आपण एक आकार पाहतो आहे. त्या
लाकडी खुट्या असतील किंवा स्क्रू फिट केले असेल, तर स्क्रू असतील तर त्यावरती इन्सुलेशन पेपर लावलेला असेल. बॅक साईडला हँडल आहे, ते हँडल फिरवलं जाते, त्यामुळे ती लाकडी प्लेट फिरवल्या जाते. ती लाकडी प्लेट फिरते म्हणजे त्यावरती असलेलं फॉर्मर फिरते. एका हाताने किंवा बॉबिनच्या मधील जो वायर असतो, तो वायर त्या फॉर्मरवरती गुंडाळला जातो. नंतरची जी फिगर आहे, सेंटरला जी फिगर आहे, ती खाली एक प्लेट आहे. त्या प्लेटवरती फॉर्मरचं डिझाईन केलेलं आहे. हाताने आपण त्याच्याभोवती कॉईल गुंडाळू शकतो. राईट हँड साईडला कॉईलचा फॉर्मर आहे. बॉबिनसारखा त्याचा आकार आहे. दोन्ही बाजूला पुठ्ठ्या आहेत. मधामध्ये चौकोनी आकार आहे. त्याच्या एजेस शार्प नसतात. त्यावरती इन्सुलेशन किंवा पेपर कोटिंग असते. अशा पद्धतीचं सुद्धा तो फॉर्मर वापरतात. त्याच्यामध्ये तारा गुंडाळून आपल्याला कॉईल तयार होते. वाइंडिंगचे कनेक्शन म्हणजेच कॉईलचे कनेक्शन करण्याआधी प्रत्येक कॉईलची कंटिन्युटी व बॉडी टेस्ट घ्यावी. वाइंडिंगचे कनेक्शन अत्यंत काळजीपूर्वक करावे. ह्या टेस्ट करणे याच्यासाठी गरजेचं आहे की संपूर्ण मोटरचं फिटिंग केल्यानंतर जर कोणता फॉल्ट आला तर आपल्याला हे लक्षात येणार नाही. जे कोणचं कार्य वाइंडिंगमध्ये केलं असेल ते स्टेप बाय स्टेप चेक करून पुढे जाणे आवश्यक असते. कारण जर कनेक्शन चुकले तर मोटरचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा येईल. मोटर अजिबात न फिरणे किंवा फ्यूज जाणे यासारखे दोष निर्माण होतात. कनेक्शन करण्यापूर्वी जुन्या वाइंडिंगच्या माहितीवरून कनेक्शनचा नकाशा तयार करावा. सिंगल फेज मोटरमध्ये जवळच्या 2 पोलमध्ये विरुद्ध पोल निर्माण होतील अशी दक्षता घेणे जरुरीचे असते. म्हणजेच पोल किंवा विभाग अशा रीतीने जोडतात की पहिल्या विभागामध्ये दक्षिण ध्रुव निर्माण झाल्यास म्हणजे साऊथ पोल निर्माण झाल्यास दुसऱ्या विभागामध्ये उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल निर्माण होईल. यासाठी पोलच्या टोकांची जोडणी अशा पद्धतीने करतात की पहिल्या पोलमधून प्रवाह क्लॉकवाईज वाहणार असेल तर त्यामुळे त्यामध्ये दक्षिण ध्रुव निर्माण होईल. दुसऱ्या पोलमध्ये प्रवाह अँटी क्लॉकवाईज वाहील त्यामुळे त्यामध्ये उत्तर ध्रुव निर्माण होईल. लगतचे पोल अपोजिट असणे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे 2 पेक्षा जास्त पोलची सुद्धा जोडणी करता येते. म्हणजे पहिल्या पोलच्या स्टार्टला सप्लाय द्यावा व पहिल्या पोलचा एंड हा दुसऱ्या पोलच्या एंडला जोडावा. दुसऱ्या पोलचा स्टार्ट हा शेवटचा समजावा. म्हणजे स्टार्टला व एंडला जोडल्यास जवळच्या पोलमध्ये विजातीय ध्रुव तयार होतील. असे कनेक्शन स्टार्टिंग व रनिंग वाइंडिंगचे करावे व स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये सेंट्रीफ्युगल स्विच जोडावा. व कॅपॅसिटर मोटर असल्यास कॅपॅसिटरसुद्धा स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडावे. विभागाच्या टोकांची जोडणी करताना जोड हे यांत्रिकदृष्ट्या मजबूत व विद्युतदृष्ट्या उत्तम असावे. त्याकरता ब्रेझिंग सोल्डरिंग या गोष्टीची जोड द्यावी. टोकांची जोडणी करताना साधारणतः 1 इंच भागावरील इनॅमल इन्सुलेशन पॉलिश पेपरने खरडून टाकावे. पॉलिश पेपर वापरताना खूप जास्त बलाचा वापर करू नये. काही प्रसंगी तुम्ही मेणबत्तीने किंवा स्पिरिट लॅम्पनी सुद्धा ते जाळून काढू शकता. परंतु हे जाळल्यानंतर त्याचा जो कार्बन त्यावरती जमा होतो तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. यासाठी चाकू किंवा ब्लेड यासारख्या धारदार वस्तू वापरू नयेत. त्यांनी बरेचदा वाइंडिंग वायरचा डायमीटर रिड्यूस होणे किंवा कट होणे याची शक्यता जास्त असते. वायरची टोके साफ झाल्यावर दोन्ही टोके
वेस्टर्न युनियन किंवा ब्रिटानिया पद्धतीने जोडतात व त्यावर सोल्डरिंग फ्लक्स लावून सोल्डर करतात व त्यावरती इन्सुलेशन टेप गुंडाळतात, म्हणजे त्याला मेकॅनिकल प्रोटेक्शन मिळेल. टेप गुंडाळण्याऐवजी स्लीव पद्धतीचा वापर केल्यास दोष झाल्यास जोड तपासणे सोपे जाते. स्लीव पद्धतीने जोड देताना जोडणी करावयाच्या दोन्ही वायरपेक्षा किंचित जाड व सुमारे 4 सेंटीमीटर लांब स्लीव ओवतात. एका बाजूच्या स्लीववर या स्लीवपेक्षा मोठी स्लीव ओवतात. नंतर टोकांची जोडणी करून सोल्डर करतात व या वायरवर ओवलेल्या छोट्या स्लीव शक्य तितक्या जवळ आणतात व या जोडाच्या मध्यभागी मोठी स्लीव आणतात. अशा पद्धतीला ॲडेसिव्ह टेपची गरज भासत नाही. कारखान्यामध्ये या पद्धती न वापरता वेळेची बचत, कमी श्रम व पक्का जोड देण्यासाठी वेल्डिंग पद्धत वापरतात. या पद्धतीत जोड द्यावयाच्या वायरवर प्रथम एक स्लीवचा तुकडा ओवतात, नंतर जोड वेल्डिंग करतात व ती स्लीव वेल्डिंग केलेल्या भागावर चढवितात. वेल्डिंगसाठी उच्च प्रवाह, कमी व्होल्टेज असलेला ट्रान्सफॉर्मर वापरतात. अर्थात हे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचं वैशिष्ट्य आहे की त्याचं व्होल्टेज कमी असते, परंतु करंट रेटिंग त्याचं जास्त असते. यापैकी कोणत्याही एका पद्धतीने विभागाची टोकांची जोडणी झाल्यावर रनिंग वाइंडिंगचे सुरुवातीचे टोक व शेवटचे टोक आणि स्टार्टिंग वाइंडिंगचे सुरुवातीचे टोक व शेवटचे टोक मोकळे राहतात. मोटर उघडताना व जोडताना तिची टोके वारंवार टर्मिनल ब्लॉकपासून काढावी अथवा जोडावी लागतात. या क्रियेत वारंवार काढघाल जोडणे या प्रकारामध्ये वाइंडिंग वायर तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून वायरच्या टोकाला फायबर ग्लास किंवा PVC फ्लेक्झिबल वायर जोडतात. या जोडासाठी सुद्धा सोल्डर किंवा वेल्ड करून, टेपिंग करून किंवा स्लीव चढवितात. फ्लेक्झिबल वायर मोटारच्या प्रवाह क्षमतेवरून ठरवितात. अशा पद्धतीने सिंगल फेज मोटरच्या रिवाइंडिंगचे कनेक्शन करतात. इथे आकृतीमध्ये लेफ्ट हँड साईडला स्टार्ट अँड एंड कनेक्शनची नोंद करायची आकृती आपण पाहतो आहे. तिथे सुरुवात आणि शेवट स्पष्टपणे लिहिलेलं आहे. राईट हँड साईडची फिगर आहे. 2 पोल्सची जोडणीची आकृती दाखविलेली आहे. त्याच्या खालच्या फिगर्समध्ये सुद्धा जास्त पोल्सची जोडणी आपण पाहतो आहे. ह्या सर्व वाइंडिंगमध्ये कॉइल्स बसवण्याच्या आकृती इथे दिलेल्या आहेत. कॉइलला टेप गुंडाळणे व आकार देणे. कॉइलच्या कनेक्शननंतर महत्त्वाचे कार्य म्हणजे टेपिंग होय. टेपिंग करण्याचा उद्देश म्हणजे स्लॉटच्या बाहेरील कॉइलचा भाग, त्याच्या विभागांची जोडलेली टोके व रनिंग तसेच स्टार्टिंग वाइंडिंगच्या टोकांची शेवटी जोडलेल्या फ्लेक्झिबल वायर्स या सर्वांना संरक्षण मिळावे हे असते. प्रथम जॉईंटवर ग्लास फायबर स्लीव्ह चढवितात. स्लॉटच्या बाहेर असलेल्या रनिंग व स्टार्टिंग कॉइलमध्ये पेपर टाकतात. त्यामुळे वाइंडिंग परस्परांशी शॉर्ट होत नाहीत. नंतर 20 mm किंवा 25 mm कॉटन टेप कॉइलवर गुंडाळतात. टेपिंग मजबूत व घट्ट होईल याची काळजी घेतात. अशा प्रकारे वाइंडिंगच्या दुसऱ्या बाजूस ही टेपिंग करून घ्यावे. वाइंडिंगच्या दोन्ही बाजूवर व्यवस्थित टेपिंग करून झाल्यावर फायबर किंवा लाकडी पट्टीच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी वाइंडिंग व्यवस्थित ठोकून घ्यावे व स्टेटरमध्ये रोटर घालून पाहावा. रोटर हा वाइंडिंगला कुठेही स्पर्श न करता फिरावयास हवा.
म्हणजे त्याची फ्लेक्झिबिलिटी फिरण्याची अतिशय चांगली असावी. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूस एंड कव्हर वाइंडिंगला स्पर्श करतात काय ते व्यवस्थित पाहावे. जर एंड कव्हर स्पर्श करत असेल तर वाइंडिंग आतमध्ये ठोकून घ्यावी. तसेच वाइंडिंगचा कुठलाही भाग स्टेटरच्या लोखंडी भागास स्पर्श करतो का हे तपासावे. अशा प्रकारे वाइंडिंगचे टेपिंग व आकार देण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर सिरीज टेस्ट लॅम्प किंवा मेकरच्या सहाय्याने वाइंडिंगची पुन्हा अर्थ तपासणी करावी व ही तपासणी मनासारखी म्हणजेच याचे टेस्ट रिझल्ट अतिशय कॉन्क्रीट आले पाहिजेत. स्लीव सरकविल्यास दोष निर्माण होण्याची शक्यता असते. ह्या सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन त्याची पूर्ण फिटिंग करावी. आज आपण रिवाइंडिंगची कार्यपद्धती यामध्ये पाहिली. यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण अंदाज घेऊ. रिवाइंडिंगची कार्यपद्धती स्पष्ट करा. याचा सर्व घटनाक्रम लिहावा. किती मोठं आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्यानुसार त्यामधल्या स्टेप्स, त्यामध्ये वापरण्यात येणारी पद्धती व त्याच्या फिगर्स काढाव्यात. नेमप्लेटवरील व आतील माहितीची नोंद करणे याबद्दल माहिती लिहा. नेमप्लेट डिटेल्स लिहावे. नेमप्लेट्समधले सर्व घटकांची माहिती लिहावी व मोटरच्या आतीलमध्ये जे घटक आहेत त्याची यादी तयार करावी. त्याचे काय टेक्निकल डिटेल्स असू शकतात आणि प्रत्यक्ष काम करताना त्याचा काय उपयोग आहे याची माहिती लिहावी. नंतरचा प्रश्न आहे मोटरच्या तांत्रिक माहिती याबद्दल माहिती लिहा. मोटरची तांत्रिक माहिती म्हणजे नेमप्लेट व मोटरची जी आतील माहिती आहे या दोन्ही याची एकत्रित सांगड करून जी माहिती लिहितो त्याला मोटरची तांत्रिक माहिती म्हणतात. नंतर आहे स्लॉटमधून जळालेल्या कॉइल्स बाहेर काढण्याची पद्धत सांगा. हाताने ओढून काढता येईल, म्हणजे हाताच्या बलाचा वापर करता येईल. ती कडक झाली असेल तुम्हाला ब्लोअर लॅम्पने ती जाळून काढता येईल. अशा पद्धतीने याची माहिती लिहावी. त्यानंतर आहे कॉइल्स तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात ते विस्तृत लिहा. हँड वाइंडिंग, फॉर्मर वाइंडिंग, मशीन वाइंडिंग याद्वारे कॉइल्स तयार केल्या जातात त्याबद्दलची विस्तृत माहिती लिहावी. स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर बसविणे व स्लॉट इन्सुलेट करणे याबद्दल माहिती लिहा. स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर का बसवावा लागतो, म्हणजे स्लॉटचं इन्सुलेशन का करावं लागतं याची माहिती लिहावी व ते करण्याची काय पद्धत आहे याची आकृतीसह माहिती लिहावी. त्यानंतर आहे स्लॉटमध्ये कॉइल बसवणे याबद्दल माहिती लिहा. जुनी कॉइल स्लॉटमधनं काढणे, स्लॉट साफ करणे, तो इन्सुलेट करणे, त्यानंतर पेपर बसविणे व त्यानंतर स्लॉटमध्ये कॉइल बसविणे, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहावं. कॉइलला टेप गुंडाळणे व आकार देणे याबद्दल माहिती लिहा. फॉर्मरवर ते कॉइल तयार केल्यानंतर त्याच्या टोकाला जे टेपिंग केल्या जाते, कनेक्शनच्या वेळी जे टेपिंग केल्या जाते, कॉइल तयार करताना हँड वाइंडिंग असो, फॉर्मर वाइंडिंग असो, मशीन वाइंडिंग असो, त्याला जो शेप दिला जातो, शेप देण्याकरता मेलेटचा कधी वापर केला जातो, थ्रेडिंगचा वापर केला जातो, इन्सुलेशन पेपरमध्ये ते कशाप्रकारे इन्सर्ट केल्या जाते, विजेसचा कसा वापर केला जातो, या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन याची माहिती लिहावी. अशा प्रकारे आज आपण AC मोटर रिवाइंडिंगमधील रिवाइंडिंगच्या कार्यपद्धतीबद्दल विस्तृत माहिती पाहिली. हे तांत्रिक विवेचन तुम्हाला आवडलं असेल, याचा नीट अभ्यास करा व तुमच्या रोजगारासाठी, अभ्यासासाठी, परीक्षेसाठी याचा फायदा करून घ्या. धन्यवाद.